चालू केलं। जुन्नर नगर परिषदेची निवडणूक आज पार पडली। या निवडणुकीमध्ये जुन्नर नगर परिषदेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता आलेली आहे। नगरसेवकसुद्धा जास्त निवडून आले आणि नगराध्यक्ष देखील त्या पक्षाचा झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात आपटी खावी लागलेली आहे। अवघे 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत। याच्यामध्ये काँग्रेसची देखील 1 जागा निवडून आलेली आहे, मशालीची 1 जागा निवडून आलेली आहे, अपक्ष 2 निवडून आलेले आहेत आणि भाजपचे सुद्धा 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत। आपल्यासोबत बाळा सदाकाळ आहेत, हे माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांचे सच्चे कार्यकर्ते। अतुल बेनके यांना आमदार करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला, परंतु या निवडणुकीमध्ये अतुल शेट्टी त्यांना उमेदवारी दिली नाही। ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये गेले, त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला। वास्तविक बाळा सदाकाळ किंवा हे राष्ट्रवादीचं या प्रभाग क्रमांक 8मध्ये एकत्र असते तर या 8 प्रभागामध्ये यांचा विजय झाला असता। ह्या दोघांच्या मताचा फटका याच्यामुळे दादू परदेशी विजयी झालेले आहेत। त्यांनी घेतलेला निर्णय कितपत योग्य, निर्णयाचा काय पश्चाताप होतो आहे का, पराभवाची कारणं नेमकी काय असतील आणि भविष्यकाळामध्ये ते पुन्हा अतुल बेनकेंना साथ देणार का, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। दुर्दैवाने आपल्याला अपयश मिळालं, काय सांगाल? नाही, जरी अपयश मिळालं असेल तर मी खचून जाणारा कार्यकर्ता नाही आहे। ज्या मतदारांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला मतदान केलेलं आहे त्यांच्यासाठी आजपर्यंत काम केलं आहे, त्याच पद्धतीने पुढच्या पंचवार्षिकला काम करून पुढच्या निवडणुकीची तयारी मी या निमित्ताने करेल असा कार्यकर्ता मी आहे। त्यामुळे खचण्याचा काही प्रश्न नाही। तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या विरोधामध्ये कोण कोण होतं? दादू परदेशी, दीपेश परदेशी, यात मतांचा तुमचा नंबर कितवा लागला? नाही, आता आपण जर पाहिलं की माझ्या विरोधात जे 3 उमेदवार होते, तिघही धनशक्तीने फार मोठ्या प्रमाणातले पापाखोत पण होते, प्रचंड असे दिग्गज असे उमेदवार होते। तिघांचाही राजकीय वारसा आहे, म्हणजे जे दादू परदेशी निवडून आले त्यांचे आजोबा वडील म्हणजे ही 3री पिढी त्यांची आज नगरपालिकेत आहे। दीपेश परदेशी स्वतः उपनगराध्यक्ष होते पाठीमागच्या पंचवार्षिकमध्ये। पापाशेठ खोत यांचे वडील नगरपालिकेमध्ये होते। पण मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता होतो। माझं कुठल्याही कुटुंबातील कोण राजकारणात नाही, पण एक सामाजिक कामाच्या जोरावरती मी निवडणुकीला उभा होतो। हे दिग्गज सगळे होते, पण मी जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं उभा राहिलो असेल तरी स्टँडिंग आमदारांची ताकद दादूच्या पाठीमागं होते, माजी आमदारांची ताकद पापाशेठच्या पाठीमागं होते आणि भाजपसारखा मोठा पक्ष दीपेश भाईच्या पाठीमागं होता। त्या मानाने पक्षाची ताकद जरी आम्हाला कमी भेटली असली तरी पक्षाने जो विश्वास ठेवला आहे तो पक्षाला आम्ही नंतर पक्षासोबत 100% राहू। किती मतं मिळाली? मला आता 200च्या पुढं मतं मिळालीत। मी कॅल्क्युलेशन पाहिलं नाही, कारण पराभव झाल्यानंतर आमची चर्चा झाल्यानंतर मित्रपरिवारामध्येच आमच्या गप्पा चालू होत्या, त्यामुळे मी मतदान पाहिलं नाही, पण 200च्या पुढं मतदान आहे। बेनके कुटुंबाला सोडल्याचा काही पश्चाताप? नाही, बेनके कुटुंबाला नाही सोडलं मी पक्षाला सोडलेलं आहे। बेनके कुटुंब म्हणजे जसं मी सांगेल का, मी जसं आईवडिलांमुळं या जगात आहे तसं सामाजिक आणि राजकीय कामात मी 100% माझं दैवत नामदार वल्लभशेठ बेनके साहेबांनाच मानतो। जर ह्या निवडणुकीत माझा विजय झाला असता तर माझ्या बॅनरवरती आदरणीय बेनके साहेबांचा फोटोही सगळ्या लोकांना पाहायला भेटला असता। ते कुटुंब माझ्यासाठी आदरणीय आहे। त्या कुटुंबाच्या बाबतीत मी काही माझ्या मनात कुठलंही काही हे नाही। अतुल बेनकेंना स्थान कुठे? अतुल बेनकेंचं स्थान मनातच आहे, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान आता माझ्या मनात राहणार नाही। कारण पक्षाशी मी जे 25 वर्ष एकनिष्ठ होतो, त्या 25 वर्षाच्या ताकदीवरती खरं तर पक्षाने उमेदवारी द्यायला पाहिजे होती मला। कारण मला असं वाटत नाही का मी कुठल्या पक्षाच्या कुठल्या कामात कधी कमी पडलो असेल। म्हणजे मी पक्षाला वाहून घेतल्यासारखं खरं तर आजपर्यंत काम केलेलं आहे। त्यामुळे पक्षावर नाराजगी राहील, बेनके परिवारावरती नाही आहे। मला सांगा, तुमच्यावर अन्यायाचं नेमकं कारण काय? आणण्याचं कारण म्हणजे काय आहे की आता अतुल शेटणी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं की म्हणजे सदाकाळे चांगला उमेदवार आहे, पापाशेठही चांगले उमेदवार आहेत, पण पापाशेठ पक्षासाठी कधी वेळ पडली तर पैसे खर्च करणारा कार्यकर्ता होता। पण मला उलट त्यांना सांगायचं होतं की पैसे खर्च करणाऱ्या माणसापेक्षा वेळ खर्च करणारा माणूस फार महत्त्वाचा असतो आणि तो त्यांनी विचार नाही केला माझा। ठीक आहे, पण त्यांनी पैसे खर्च करणाऱ्या माणसावरती बाजी लावली। पण हेच जर पक्षाने मला उमेदवारी दिली असती तर आज मला वाटतं की चित्र वेगळं असतं। तुमच्यामध्ये जी फाटाफूट झाली त्याचा फायदा शिवसेनेला झाला? 100%, कारण आमच्या दोघांच्या मताचं कॅल्क्युलेशन केलं तर 100% राष्ट्रवादीचं सीट विन झालं असतं। भविष्यकाळामध्ये ही फाटाफूट सांधण्याचा काही प्रयत्न?
नाही आता काय आहे की आता अतुल शेठ काय विचार करतात त्याच्यावरती फार मोठं आहे. म्हणजे एकतर मी सांगू शकतो की आम्ही दोघं एकत्र असतो तो सीट विन झाला असतो. ते असा विचार करू शकतात की हा गेल्यामुळं माझं सीट पडले. म्हणजे आता ते काय विचार करतात त्यावरती आणि भविष्य काळामध्ये एकत्र येऊ शकता का? एकत्र आता मला असं वाटतं की मी अवघड काय? नाही अवघड असं आहे का मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे आणि मी मावळे सगळेच आहेत. पण मी पुढचं सांगतो ना तुम्हाला. मावळ्यांचं काय आहे की कुठल्या युद्धाला जायचं तर शिवरायांचा मावळा पहिल्यांदा दोर कापतो पाठीमागचा. कारण परतीचा प्रवास ठेवत नाही. जर तुम्हाला युद्ध जिंकायचं आहे तर तुम्ही परतीचा प्रवास बंद केला तर तुम्ही युद्ध जिंकू. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही तुम्ही अशाच गर्जना करत होता. निष्ठा, बेनके कुटुंब, स्वर्गीय बेनके साहेब, अतुल शेठ बेनके माझे भाऊ, तेव्हाही तुम्ही असंच म्हणायचे मी निष्ठा आहे, बाकी पक्षाचा काही संबंध नाही. राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नसते. नाही मी पक्षाचं सांगितलं. पक्षात मी रिटर्न जाणार नाही. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसेल, बेनके परिवाराबरोबर असणार आहे मी. 2029ला अतुल शेठ म्हणाले की आता तुझा भाऊ विधानसभा लढतोय, बाळा मला मदत कर. तर बाळासाहेबांची भूमिका काय राहील? आता त्यावेळेची परिस्थिती वेगळी असेल. म्हणजे आता अजून बराच काळ जायचा आहे. त्या काळात आता पाहू नक्की काय परिस्थिती ती किंवा बाळासाहेब सदाकाळ काय लेवलला काम करतोय तो कुठं जातोय त्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतील. अतुल शेठची साथ सोडल्याचं काय दुःख होतं? नाही दुःख म्हणजे बेनके परिवाराची साथ सोडताना म्हणजे मी त्यांनाही बोलून दाखवलं का मी माझ्या आयुष्यात 25 वर्षात मी पहिल्यांदा निवडणूक लढलो. पण मी दुसऱ्या पक्षाचा AB फॉर्म घेताना सुद्धा माझ्या डोळ्यात अश्रू होते. कारण मी बेनके परिवाराला सोडून दुसऱ्या पक्षाकडनं उभं राहतो हे खरं तर माझ्यासाठी फार दुःखद गोष्ट होती. तर ते साहजिक आहे दुःख राहणारच. कारण त्या कुटुंबाने आजपर्यंत माझ्यासाठी बरंच काही केलेलं आहे. निवडणुकीत अतुलदादांनी माझ्या विरुद्ध कोणती टीका केली नाही. त्यांनी माझ्या बाबतीत जे प्रेम आहे ते त्यांच्या याच्यातून दिसून आलं की त्यांनी कुठल्या प्रकारची टीका माझ्यावरती केली नाही. त्यामुळं मी 100% त्यांच्या प्रेमात अजूनही आहे. हे प्रेमाचं फलित एकत्र येण्यात होईल का भविष्य काळात? राजकीयदृष्ट्या तर अशक्य वाटते. कारण ते पण विचार करणार का वाटते म्हणजे धूर निघतो म्हणजे आग आहे. तुमच्या मनात इच्छा आहे आपण एकत्र यावं? नाही पक्षीय तर नाही येणार. कारण ज्या पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवला आहे म्हणजे ज्यांनी मला उमेदवारी दिली, निवडणुकीला सहकार्य केलं, शेवटी माझी जबाबदारी असेल का इथून पुढं त्या पक्षाचं काम करणं, त्या पक्षाबरोबर राहणं. कारण मग आजपर्यंत जी 25 वर्ष निष्ठा बाळगली, बाळासाहेब सदाकाळ राजकारणात एका निष्ठेमुळंच फक्त ओळख आहे की बेनके परिवारावर आजपर्यंत प्रामाणिकपणे कोण राहिला असेल तर हा सदाकाळ आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्ष सोडणं हे कितपत योग्य? नाही मी त्यावेळेसही सांगितलं की मी उमेदवारीमुळं पक्ष बदलला नाही आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकाच कुटुंबातल्या 2 जणांना उमेदवारी देण्यापेक्षा एकही कोणाला जरी उमेदवारी दिली असती तर मी म्हटलं असतो की पक्ष कोणाच्या घराला बांधील नाही आहे. तर मी 100% समजा पापा शेठला नगरसेवक पदाची उमेदवारी दिली असती आणि नगराध्यक्ष पदाचं शेवाळेताईंना दिली असती, भाऊ कुंभारांना दिली असती तर पापा शेठचा स्टार प्रचारक मी असतो. भाऊ कुंभार पण पडले. आता काय राजकारणात जास्त लोकांचा विरोध घेतला की ही गोष्ट पाहायला भेटते. आणि अनिल शेठचं काम सर्वसामान्य लोकांना धरून होतं. त्यामुळं पहिल्यापासूनच चर्चा होती की अनिल रोकडे हे विनिंग कॅन्डिडेट आहे. मधुकर काजळेंचा पराभव झाला पण बायको नगराध्यक्ष झाली. नाही त्यांनी हे मधुकर काजळेंचा पराभव झाला नाही. तो माणूस राजकारणातला मुत्सद्दी राजकारणी. त्यांनी फॉर्म भरला होता ना. त्यांनी फॉर्म भरला पण पुढच्याचं नाक दाबण्यासाठी फॉर्म भरला होता. आज तुम्ही बघा त्यांनी शेवटच्या टाईमला बाईट दिली का मी अनिल रोकडेंचं काम करतो आहे. तर त्यांनी फॉर्म भरल्यामुळं अनिल रोकडेंना पण मधुकर काजळ यांच्यावरच्या सीटाचं काम करावं लागलं. हे मुत्सद्दी राजकारणाचं हे धोरण आहे. इथे पापा शेटनी तीच पद्धत केली असती. शेवटच्या टायमाला बसून म्हणले असते का मी बाळासाहेब सदाकाळला पाठिंबा देतो, तो आमचाच कार्यकर्ता आहे. तर इथंही चित्र वेगळं असतं, वरती चित्र वेगळं असतं. राष्ट्रवादी काँग्रेसला इथं एवढा फटका बसला या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीपेक्षा, काय त्याचं कारण? नाही आता एकतर काय आहे की लोकांची भावना, स्टँडिंग आमदारांचे जो पॅनल आहे त्याच्याकडं बऱ्यापैकी कल जास्त असतो, हे एक कारण आहे. आणि दुसरं शरददादांनी जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जे प्लॅनिंग केलं. कारण हे पण नेते मंडळी म्हणून फिरणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा जो ग्राउंड लेवलला काम करतो त्या कार्यकर्त्याकडे बऱ्यापैकी माहिती असते. त्याला विचारात घेऊन कुठली योजना आखली तर ती यशस्वी होते. त्यामुळे ते शरददादा आज यशस्वी झाल्यासारखं वाटतं. आमदार शरद सोनवणे यांच्या विजयाचं गमक काँग्रेसला साथ दिल्याचा फायदा 100%. कारण जुन्नर शहरात ही चर्चा होण्यापेक्षा माझं वैयक्तिक मत होतं. म्हणजे माझं तर मत होतं की पंजा हे चिन्ह 3,500 मताच्या पुढं. म्हणजे कालच पापा शेठ, मप्पा काजळे आम्ही सगळे एकत्र होतो.
मी तिथंही त्यांना तेच सांगत होतं की पंजा 3,500च्या पुढं जाणार आहे. जेवढा पंजा चालणार आहे त्याच्यावर डिपेंड नगराध्यक्ष कोण होणार आहे हे ठरणार आहे. तर त्यांचं गणित होतं की 1,000-1,500मध्येच पंजा राहील. पण त्यांनी जे काम चालू ठेवलं होतं त्यामुळं साहजिक 3,500च्या पुढचा टप्पा पंजा गाठेल हे वाटत होतं. जे जमीर कागदी काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसने स्वतंत्र पॅनल केलं, याचा फायदा शिवसेनेला झाला. काँग्रेसचं अवघं 1 सीट विजयी झालं, जमीर कागदी पराभूत झाले. आता जमीर कागदी काँग्रेसमध्ये गेले म्हणण्यापेक्षा जमीर कागदी कार्यकर्तेच शरददादा सोनवणे यांचे. शरददादांचं हे प्लॅनिंग हे असू शकतं की मुस्लिम समाजाचं वोटिंग हे राष्ट्रवादीबरोबर बेनके परिवाराबरोबर जाणार आहे. त्यांनी 100% जमीरभाईंना मदत करून उभं केलंही असू शकतं. जुन्नर शहरात ही चर्चा आहे. आणि चर्चा म्हणण्यापेक्षा माझ्यासारखा ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता म्हणेल की शरददादांनी हा टाकलेला पत्ता होता आणि त्या पत्त्याचा त्यांनी फायदा करून घेतलेला आहे. जमीर कागदी पराभूत झाले. निवडणुकीला पराभूत झाले असले तरी त्यांनी त्यांच्या नेत्यासाठी फार मोठी गोष्ट करून दाखवलेली. त्यामुळे ते पराभव जरी झाला असला तरी राजकारणात शरददादाच्या गोटातून त्यांना भविष्यात चांगली संधी भेटेल. नगराध्यक्ष ज्या महिला झालेल्या आहेत, सुजाता काजळे यांना काय शुभेच्छा? सुजाताताई नगराध्यक्ष झालेल्या आहेत. खरं तर मधुकर काजळे यांचं फार वर्षापासूनचं स्वप्न होतं का आपण नगराध्यक्ष व्हावं, पण त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून त्यांचं नगराध्यक्षपद झालेलं आहे. आणि मधुकर काजळे आपण पाहिलं तर एक ग्राउंड लेवलला काम करणारे आहेत. प्रत्येकाच्या सुखात प्रत्येकाच्या दुःखात पक्षविरहित काम आहे. हिंदू समाजासाठी त्यांचं फार मोठं काम आहे. अनेक वेळा हिंदू समाजाचा कुठलाही कार्यक्रम असला तर आम्ही एकत्रितपणे काम केलेलं आहे. त्या माणसाचं काम चांगलं आहे, त्याचा प्रशासनावरती दबाव आहे. निश्चित जुन्नर शहरात चांगल्या पद्धतीने काम काजळे फॅमिलीकडनं होईल. त्यामुळं काजळे फॅमिलीला 100% शुभेच्छा असतील. आपल्यासोबत होते हे बाळा सदाकाळ. बेनके कुटुंबाशी त्यांचे संबंध अतिशय घनिष्ठ. अतुल बेनके, अमित बेनके, बाळा सदाकाळ हे सगळे भावासारखे. राजकारणाच्या अशा अपेक्षा हेतून किंवा अशा अपेक्षा वाढल्यावर काय होतं तर मतभेद निर्माण होतात. जर 8 नंबर प्रभागामध्ये अतुल बेनके यांनी पापा खोत, त्यांच्या सुनबाई ह्या दोघांनाही संधी दिली नसती, बाळा सदाकाळांना जर संधी दिली असती तर कदाचित या प्रभागामध्ये चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं आणि भविष्यकाळसुद्धा या पक्षाला चांगला राहिला असता. परंतु वेगवेगळ्या अडचणी असतात. अतुल बेनकेंनासुद्धा हे सगळं चालवताना शेवटी पैसे मॅटर करतात. पैशाशिवाय निवडणूक होत नाही हे जरी वास्तव असलं तरी पैशापेक्षा जनमत कोणाचं हेही महत्त्वाचं आहे. अतुल बेनके यांना या निवडणुकीमध्ये फाजील आत्मविश्वास नडला का याच्यावरही विचार करावा लागणार आहे. भविष्यकाळामध्ये ही अशी दूर गेलेली मंडळी एकत्र केली तर अतुल बेनके फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेऊ शकतात. आता बेनके कुठल्या प्रकारे डाव टाकतात भविष्यकाळ सांगेल. परंतु जुन्नर शहराची सत्ता आमदार शरद सोनवणे यांनी जी मिळवलेली आहे ते केवळ डावपेच आणि डावपेच यामुळंच मिळवलेली आहे. शरद सोनवणे खऱ्या अर्थाने मुत्सद्दी ठरलेले आहेत. या जुन्नर शहरामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्र येणार होती परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये एकत्र आले नाही. मधुकर काजळे ज्या पद्धतीनं डावपेच टाकण्यामध्ये यशस्वी झाले, आमदार सोनवणे यांनी शेवटच्या टप्प्यात त्यांना शिवसेनेमध्ये घेतलं आणि मधुकर काजळे कट्टर हिंदुत्ववादी असल्यामुळे विजय त्यांचा झालेला आहे. जुन्नर शहराचा विकास भविष्यकाळामध्ये शरद सोनवणे कशा पद्धतीनं करतायत, त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत, या निवडणुकाचा त्याच्यावर काय परिणाम होतो हे सुद्धा भविष्यकाळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.